खानदेशामध्ये अक्षय तृतीयेचा हा सण फार मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. तिकडचा हा सण फार मोठा असतो. बद्रीनाथ क्षेत्रामध्ये आजच दरवाजा उघडला जातो आणि नंतर दिवाळीचा पाडवा भाऊबीज ज्यावेळी येते त्यावेळी त्याचं द्वार बंद केलं जातं. आज विशेष म्हणजे वृंदावनामध्ये भगवान श्री बाके बिहारी यांच्या श्री विग्रह म्हणजे चरण दर्शन आज सर्वांना होतं. वर्षातून फक्त आजचाच दिवस आहे बरं का. बाके बिहारीच्या चरणांचं दर्शन माणसाला करता येतं. वर्षातली अक्षय तृतीया जर सोडली इतर वेळी तुम्हाला बाके बिहारींना पाहता येतं, पण चरणाचा दर्शनाचा लाभ फक्त आजच्या दिवशी मिळतो. म्हणून भाग्यवान असतील जे आज वृंदावनात हजर आहेत. आणि असं म्हणतात की एकदा बाके बिहारीच्या चरणांचं ज्याला दर्शन झालं त्याला नरकाची प्राप्ती होतच नाही कधी. जसं पंढरीनाथाचं मुख जर पाहिलं तर जी मुक्ती माणसाला भेटते. काय महिमा वर्णू आता सांगनी किती, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. पांडवांना जे अक्षय पात्र प्राप्त झालं, अक्षय म्हणजे त्यातून सतत अन्न उत्पन्न होत होतं. अक्षय पात्र पांडवांना जे प्राप्त झालं भगवान कृष्ण परमात्म्याने ते आजच दिलं. आणि ज्यावेळी दुर्वास मुनी आले पांडवांचं सत्व घेण्यासाठी, तुम्हाला कथा भाग माहिती आहे, दुर्वास ऋषी स्वतःच्या शिष्याला मला वाटतं 60,000 का काहीतरी शिष्य घेऊन आले होते. त्यावेळी पांडवांचं सत्व हरण होणार होतं, पण हे अक्षय पात्रच होतं भगवंताने दिलेलं की ज्याने द्रौपदीने पांडवांची लाज राखली त्या अक्षय पात्राच्या माध्यमातून. हे सगळं कार्य करणारा परमात्मा श्रीहरी कृष्ण होता. 3.5 मुहूर्तांपैकी महत्त्वाचा असलेला हा मुहूर्त, तसे 3.5 मुहूर्त आहे म्हणजे 4 वेळा येतात ते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, त्यानंतर आजची अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त आहे बरं का. 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त. दिवाळीचा पाडवा एक पूर्ण मुहूर्त, त्यानंतर गुढीपाडवा एक पूर्ण मुहूर्त आणि विजयादशमी दसरा पूर्ण मुहूर्त. हे 3 पूर्ण मुहूर्त आणि आजची अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त. असं म्हणतात की आज तुम्ही जी जी गोष्ट कराल ती अक्षय होते. अक्षय म्हणजे जिचा क्षय नाही, जिला नाश नाही, जी संपत नाही, जी नष्ट होत नाही. आज जर सोनं खरेदी केलं तर असं म्हणतात की ते सोनं कधी मोडायची वेळ येत नाही. आता सोन्याला आग लागलेली सोन्यासारखी माणसं जपत चला फक्त. आज सोनं खरेदी जर केलं तर ते मोडायची गरज पडत नाही. आज नवीन काहीतरी व्यवहार केला जातो, गृहप्रवेश म्हणा, घर बांधायचा मुहूर्त म्हणा, अनेक प्रकारचे. असं म्हणतात की गंगा अवतरण दिवस, पृथ्वीवरती मृत्यू लोकात जो दिवस होता तो आजचाच दिवस होता अक्षय तृतीयेचा. भगवान श्री वेदव्यासांनी महाभारताची रचना करायला प्रारंभ केला. गणपतीने लिखाण केलं आणि महाभारताचे श्लोक भगवान श्री व्यासदेवांनी सांगितले. महाभारताच्या लिखाणाला प्रारंभ अक्षय तृतीयेलाच झाला होता. पुन्हा आज केलेली साधना वाया जात नाही. आणि विशेष आज काही पित्तर जेव घालायचा दिवस नसतो, पण पितरांविषयी ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया आहे. या दिवशी पितरांना तर्पण केलं जातं, पितरांना जेव घातलं जातं. ज्यांनी पिंड दिला त्यांच्या कार्याची ऋणाची आठवण म्हणून हे केलं जातं. केळी ठेवली जाते, पाण्याचा गडवा असा मातीचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. सुगंधित पाणी सत्पात्री व्यक्तीला म्हणजे ब्राह्मणाला, साधूला, सत्पात्री व्यक्तीला दान करायचं किंवा आपल्या घरात तेव्हापासून मग त्यात पाणी ठेवून थंडगार पाणी पिण्यास प्रारंभ करायचा. बापाला आमरस खाऊ घातल्याशिवाय, गेलेल्या आईला आमरस खाऊ घातल्याशिवाय, ज्याचे आईवडील गेले त्यांना आमरस खाण्याचा अधिकार नसतो. म्हणून आज आमरसाचा पित्तर ठेवला जातो. आमरसाचा नैवेद्य पितरांना दाखवला जातो. आणि विशेष गोष्ट सांगते, या गोष्टीकडे फोकस करा बरं का. पण हे वाक्य मी शेवटी ठेवले. आज कोणतीही गोष्ट केली, आज केलेलं दान कधी वाया जात नाही. आज एखादी गोष्ट तुम्ही पितरांच्या नावे एखाद्या गरजूला जर दान करत असाल आपल्या ऐपतीनुसार तर ती कधी वाया जात नाही. तिचं अनंत पटीनं पुण्य असतं. आणि आज जर नामस्मरण केलं तर ते कधीच नाश पावणारं नसतं. नाश पावणारं नाहीच आहे पा. पण आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे ना, अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा किमान 108 वेळा तरी बसून जप करा बरं का, मनातली मनात. आणि दिवसभर केला तर विशेष लाभ आहे. आज थोडंसं नामस्मरण केलं तर त्याचं पुण्य कैक पटीनं अधिक आहे. आता ऐका बरं का, आज एखाद्याचं गाराणं जरी केलं तर त्याचं पाप कैक पटीनं अधिक आहे. जसं पुण्य आज वाढणार आहे तसं तुम्ही एखाद्या विषयी टावाळक्या करत असाल, गाराणं करत असाल, एखाद्याला नाव ठेवत असाल, आज पाप जरी झालं तर ते दुपटीनं होईल बरं का. त्यामुळे पाप होणार नाही आणि इथून पुढे करणारच नाही. टावाळक्या होणार नाही आज, इथून पुढे करणारच नाही. म्हणजे असं काही नाही की वर्षभर पाप करायचं आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी मरणाचं भजन करायचं, हे नकोय बरं का. एकदा नामस्मरण झालं की मग जीवनात परिवर्तन गरजेचं आहे की नाही. हां, नाही तर काही लोक म्हणतात ताई हे आमच्या गावचे पाटील, इथं कोणी असेल तर मला क्षमा करा बरं का, हे आमच्या गावचे सरपंच, बरं हे दर सप्त्यात माळ घालतेत म्हटले. म्हणजे दर सप्त्यात माळ घालतात आणि दर पंचवार्षिक इलेक्शनमध्ये माळ हे असं नको, असं नको. मग एकदा कुठेतरी मला वाटतं सातारकरांचा कीर्तन वगैरे झालं होतं. लोकांनी पोतभर माळी घातल्या होत्या, काय थोड्या तिडक्या घातल्या होत्या का, पोतभर 5000 लोकांनी माळी घातल्या होत्या. आणि दुसऱ्या वर्षी ज्यावेळी ते सप्त्याला गेले त्यावेळी त्या 5वरचे अख्खे शून्य पुसलेले होते पा. म्हणजे 5च माळी शिल्लक राहिलेल्या होत्या. हे आज केलेली गोष्ट अक्षय टिकणारी असते, तिला क्षय नाही. म्हणून पुनश्च एकदा माझ्या सर्व श्रोत्यांना अक्षय तृतीयेच्या लक्ष शुभेच्छा. तुमच्या जीवनातील दुःखाचा क्षय हो आणि तुमच्या आयुष्यातला आनंद अक्षय हो, हीच भागवत भगवंताच्या चरणी प्रार्थना. एकदा प्रेमाने बोला सर्वजण, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. असं त्या आबांचा आवाज जरा ठळक वेगळाच उठून पडत होता. बाकीचे बी घेत जा बरं का, बाकीचे बी मोठ्याने म्हणत जा. एकदा मोठ्याने म्हणा जय जय श्री राधे. असं कुचरपणा करायचा, कॉपी करायची, खोटं बोलायचं, देवाच्या दारात लबाडपणा चालत नाही बरं का.